गोंदिया जिला मध्यवर्ती सहकारी बैंक के चुनाव के लिए नामांकन पत्र भरने की प्रक्रिया शुरू हो चुकी है। पूरे 13 वर्षों के बाद हो रहे इस जिला सहकारी बैंक चुनाव को लेकर सहकार क्षेत्र में जबरदस्त हलचल देखने को मिल रही है। आज भाजपा राष्ट्रवादी कांग्रेस समर्थित सहकार पैनल की ओर से कुल 20 उम्मीदवारों ने अपने नामांकन दाखिल किए। इसमें राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी से 10 और भाजपा से 10 उम्मीदवार शामिल है। नामांकन दाखिल करते समय राष्ट्रवादी के पूर्व विधायक राजेंद्र जैन ने दावा किया कि 20 में से सभी 20 उम्मीदवार निर्विरोध जीत हासिल करेंगे। सहकारी बँकेची निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व 20 उमेदवारांनी आज अर्ज दाखल केलेला आहे। पूर्ण महाराष्ट्रात आणि विदर्भात सर्वात चांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चाललेली आहे। हे शानदार इमारत आणि शेतकऱ्यांसाठी काम करणारी आणि एक चांगल्या पद्धतीने बँक चालवत आहोत। आमचे सर्व संचालक मंडळांनी आता जे आम्ही युतीचे जे सर्व उमेदवार आहे 29ला मतदान होणार, 30 तारखेला आमचे 20 उमेदवार निवडून येतील आणि पुन्हा बँकेवर आमची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी युतीची सरकार बसणार आहे। आणि एकमेव उद्देश आजपर्यंत जितके दिवसमध्ये बँकेचे अध्यक्ष म्हणून मी काम केलं, कोणत्याही वर्षात बँक घाट्यात तोट्यात गेली नाही, बँकावर कोणताही चार्ज नाही, शानदार पद्धतीनं आणि शेतकऱ्यांना लोन वाटप करण्यामध्ये सर्वात अग्रणी बँक डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक आहे। तसंच मागच्या वर्षी रेकॉर्ड होता आणि या वर्षी पण रेकॉर्ड होणार आहे। मोबाईल ATM प्रत्येक तालुक्यामध्ये चांगली 11 वर्षाची बिल्डिंग इमारत आहे। एकदम चांगल्या पद्धतीनं इमारत प्रत्येक तालुक्यामध्ये मॉडर्न इमारत, शेतकऱ्यांना जितका लाभ होऊ शकते आणि बँकेला समोर येण्यासाठी तुम्ही जरी इथे आमच्या पोर्चमध्ये पाहिला तो पूर्ण भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मोबाईल ATM कुठेही कोणत्याही कोपऱ्या कोणात जाऊन मोबाईल ATM फिरते, असे 4 मोबाईल ATM नाबार्ड करून आणखीन भेटणार आहे। अशी दिन प्रतिदिन आम्ही प्रगती करत आहोत। प्रत्येक मतदाता, प्रत्येक शेतकरी बंधू आणि प्रत्येक गटाच्या माणसाला माहीत आहे की बँक किती चालत आहे, चांगल्या पद्धतीने चालत आहे आणि आमची विजय निश्चित होणार। गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी आम्ही सोबत निवडणूक लढत आहोत आणि येणाऱ्या 29 तारखेला मतदान झाल्यानंतर 30 तारखेला जेव्हा मतमोजणी होईल तर निश्चित रूपानं 100% रिझल्ट हा लागणार आहे आमच्या बाजूने आणि या बँकेवर भाजप आणि राष्ट्रवादी युतीचा झेंडा निश्चितपणे फडकणार आहे।